मला कालपासूनच वाटत होतं की सर्दी होणार आहे आणि आज तर दिवसभर एसीमध्ये बसून ना आणखीनच तब्येत भयंकर खराब झालेली आहे. घरी आलं तर बेडवर सगळीकडे पसारा होता. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तो आवरून घेतला आणि 10 मिनिटं फक्त विंडोजवळ बसली. म्हणजे कोणाशीच बोलली नाही, काहीच नाही. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये असं वाटत होतं मला अजिबात एनर्जीच नाही, इतकी जास्त थकलेली होती आणि त्याच्यात तो सर्दी आणि ताप वगैरे, त्याच्यामुळे तर आणखीनच वीक झालेली. पण जेवण बनवणं माझ्यासाठी एक थेरपी सारखं असं, म्हणजे मी कितीही त्रासात असो, काही असो, पण मी जेवण बनवलं ना मला खूप छान असं हॅप्पी फील होऊन जातं. त्याच्यामुळे मग मी अगोदर जेवण वगैरे बनवायला घेतलं. तर आज जेवणामध्ये होतं पोटॅटोचे पराठे. आता आमच्या इथे कोणी अनियन खातं, कोणी अनियन खात नाही. मोस्टली आता सगळेजण सवयच झाली विदाऊट अनियन बनवण्याची. पण आता ह्या बटाट्याच्या पराठ्यांसाठी तर अनियन लागतातच. त्याच्यामुळे आम्ही 2 स्टफिंग बनवली होती, एक विदाऊट अनियन आणि एक विथ अनियन. पण प्रॉब्लेम असा झाला ना, फर्स्टवाली जी स्टफिंग बनवली होती विदाऊट अनियन ते कमी होते खूप. मग आम्ही आणखीन पोटॅटोज लावले बॉईल करण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अनियनवाली बनवली. पण तिने काय माहिती त्याच्यामध्ये आता ठेचा वगैरे बनवून टाकलेला होता, तर खूप छान झालेली होती. हे पण मला जसं जेवण बनवायला आवडतं ना, मला देवाने रूममेट्स पण तसे दिले. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या सुगरण आहेत, असं छान छान जेवण बनवत असतात ना रोज. तर आम्ही पूर्ण बनवलेलं होतं एक फोडणीचं ताक, 2 टाईपचे पराठे, चटणी, इतकं सगळं.